नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, दिल्ली, मुंबई, पुणे यासारख्या मेट्रो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीसारखी भीषण समस्या भेडसावत असून त्याला पर्याय म्हणून स्वदेशी बनावटीची एअर टॅक्सी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. 2026 पर्यंत या सुविधेची प्रायोगिक तत्वावरती चाचणी घेण्यात येईल असं केंद्रीय नागरी हवाई मंत्री यांनी सांगितलेलं आहे. दी एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे भारतासाठी अवकाश क्षेत्रातील आव्हानं या संकल्पनेवरती 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन हे करण्यात आलं आहे. परिषदेचं उद्घाटन नायडू यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी दी एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे DRDO माजी संचालक डॉक्टर सतीश रेड्डी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉक्टर S सोमनाथन, महासंचालक प्राचार्य प्रतीक किशोर हे लोक यामध्ये उपस्थित होते. यामध्ये नायडू म्हणाले की अमेरिका, युरोप आदी पाश्चात्य देशांमध्ये हवाई क्षेत्रामध्ये सक्रियपणे काम केलं जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं भारतही विकसित होतोय. विमानासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि विविध घटकांचे भारतामध्ये 35% जास्त उत्पादन घेतलं जातं. यामध्ये हेलिकॉप्टरसाठी लागणारी उपकरणं देखील तयार केली जातात. कालानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं उत्पादन क्षमता आणखी वाढवून हवाई क्षेत्रातील उत्पादनांच्या बाबतीमध्ये भारत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत आहे. त्या दृष्टीनं मंत्रालयातर्फे पुढील 5 वर्षांचं नियोजन करण्यात आलंय. पाश्चात्य देशांनुसार भारतातील हवाई वाहतूक वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एअर टॅक्सी तयार करण्याच्या दृष्टीनं सरकारकडून पावले उचलण्यात आली असून 2026 पर्यंत याची चाचणी केली जाईल असं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. प्रादेशिक हवाई उड्डाण वाहतूक सुरू करण्यासाठी हवाई मंत्रालय प्रयत्नशील राहील. देशामध्ये पुढील 5 वर्षांमध्ये 50 विमानतळ नव्यानं निर्माण करण्यात येणार असून 2047 पर्यंत विमानांची संख्या ही 200हून अधिक वाढवण्यात येणार आहे. सद्यस्थितीला उत्तर प्रदेशातील नोएडा आणि नवी मुंबई येथील विमानतळांचं काम हे अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या विमानतळावरनं विमानाचं उड्डाण सुरू होईल असं नायडू यांनी सांगितलं. भारताकडे ड्रोन निर्मितीचं कौशल्य आणि क्षमता असून सध्या 30,000 आधुनिक ड्रोन आहेत. 2047 पर्यंत या ड्रोनची संख्या 3 लाखांपर्यंत जाईल. त्यासाठी स्टार्टअपमध्येही ड्रोन उत्पादकांनी आणि युवकांनी पुढाकार घ्यावा. ड्रोन उत्पादनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी उपकरणांचे आयात शुल्क कमी करण्यात येईल असंही नायडू यांनी यामध्ये सांगितलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता भारतामध्ये देखील एअर टॅक्सी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.